दिनांक 14 मे रोजी नवी दिल्ली येथील इंदिरा भवन येथे अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत डॉक्टर प्रशांत रमेश इंगळे यांची भारतातील विविध स्तरावरील सामाजिक संघटनांशी समन्वय साधण्यासाठी अखिल भारतीय संयोजक या राष्ट्रीय पदावर नियुक्ती करण्यात आली। याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। दिनांक 2 जून रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागातर्फे तसेच अनेक संघटनांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रभारी अहमद खान, मुंबई अध्यक्ष फरहान आझमी, राष्ट्रीय समन्वयक व कम्युनिकेशन प्रभारी जिनल एन गाला, अहमद इक्बाल तसेच अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। थोडक्यात प्रकाशन इंगळे यांच्याविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संघटनांच्या मार्फत युवा वर्गांना चांगले मार्गदर्शन करून अनेक आंदोलन केलेली आहे। विशेष म्हणजे प्रशांत इंगळे साहेब सिनेट सदस्य म्हणून गेले 5 वर्ष मला वाटतं 2005च्या दरम्यान सिनेट सदस्य म्हणून प्रशांत इंगळे साहेबांनी यांनी एक चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचंच वास्तव म्हटलं म्हणजे कल्याणमध्ये एक उपकेंद्र मुंबई युनिव्हर्सिटीचं स्थापन करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आज त्या कामाचा म्हणजे उपकुलगुरू चालू होण्याच्या मार्गावर आज साहेबांची महाराष्ट्र ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मॅनेजिंग शेअरवर समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली है। हमारे ऐसे डॉक्टर प्रशांत इंगळे साहब जिनको हमारे ऑल इंडिया कांग्रेस कमेटी माइनॉरिटी डिपार्टमेंट के जो राष्ट्रीय चेयरपर्सन है इमरान प्रतापगढ़ी साहब, उन्होंने नेशनल कन्वीनर बनाया है बौद्ध समाज को जोड़ने के लिए। सबसे पहले मैं उन्हें मुबारकबाद देता हूं कि एक बड़ी जिम्मेदारी इनको राष्ट्रीय स्तर पर दी गई है, क्योंकि महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जहां पे सबसे ज्यादा बौद्ध समाज के लोग रहते हैं। एक रिपोर्ट के अनुसार लगभग 77% पूरे देश के बौद्ध समाज से जुड़े लोग महाराष्ट्र में हैं और उनकी तादाद करीब 1 करोड़ के आसपास या उससे ज्यादा होगी 2011 के सेंसस के हिसाब से। मैं शुक्रिया अदा करूंगा इमरान प्रतापगढ़ी साहब का कि उन्होंने एक ऐसे युवा संघर्षशील लीडर को ये जवाबदारी दी है, जो कि मैं जानता हूं कि छात्र जीवन से ही प्रशांत इंगळे साहब लगातार संघर्ष करते रहे हैं बहुजन समाज के लिए और बहुजन आंदोलन से जुड़े रहे हैं। और आपको पता होगा कि सीनेट के मेंबर भी रहे हैं। सीनेट के मेंबर रहते हुए जिस तरीके से उन्होंने युवाओं और छात्रों के लिए काम किया है, मैं समझता हूं कि वो आने वाले दिनों में हमारे लिए बहुत उपयोगी साबित होगा। प्रशांत इंगळे साहब की शिक्षा जिस तरीके से रही है, जिस तरीके से काम किया उन्होंने, उसको देखते हुए इमरान प्रतापगढ़ी साहब ने इन्हें बड़ी जवाबदारी है कि पूरे नेशनल लेवल पर, राष्ट्रीय स्तर पर बौद्ध समाज को जोड़ने के लिए, उनका हक दिलाने के लिए उन्हें ये जिम्मेदारी दी गई है। साथियों, आज जिस तरीके से पूरे देश में संविधान के खिलाफ काम हो रहा है, संविधान का जिस तरीके से किनारे करके, जिस तरीके से भारतीय जनता पार्टी के मंत्री हो या उनके मुख्यमंत्री हो, जिस तरीके की उनकी भाषा है, वो देश के लिए बड़े दुर्भाग्यपूर्ण है। खासतौर से आप महाराष्ट्र में भी देख रहे होंगे कि हमारा एक मंत्री किस तरीके की भाषा का इस्तेमाल करते हैं, जबकि उन्होंने संविधान का शपथ लिया हुआ है कि किसी के साथ भय के साथ या किसी के साथ भेदभाव नहीं करेंगे और जो संविधान का है उसका पालन करें। लेकिन अफसोस की बात है कि वो नहीं हो रहा है। आज पूरे देश में खासतौर से दलित हो, मुस्लिम हो, माइनॉरिटीज के लोग, उनके साथ जिस तरीके से बर्ताव हो रहा है और सरकार उसको रोकने में पूरी तरह से नाकाम है। अगर किसी स्थानीय लेवल पे हो रहा है, सरकार को नहीं पता चल रहा, लेकिन सरकार की जिम्मेदारी बाद में होती है कि उस चीज को रोके। लेकिन अफसोस की बात यह है कि सरकार में बैठे लोग ही हेट क्राइम की बात करते हैं, हेट स्पीच करते हैं, जिससे इस देश के संविधान के लिए वाकई में बहुत खतरा है। मित्रों, देश में बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान है और सरकारें संविधान के हिसाब से ही चलनी चाहिए, जिसमें हर एक कमजोर इंसान को उसका हक मिले,
अगर वो नहीं होता है तो लोकतंत्र खतरे में आ जाता है, संविधान खतरे में आ जाता है। देश में ऐसा नहीं कि जंगल राज हो, जो ताकतवर हो दूसरे पे हमला करे, उसके ऊपर आक्रमण करे और अपनी ताकत दिखाए। ये जंगल का राज नहीं, ये समंदर का राज नहीं कि भाई समंदर में बड़ी मछली है तो छोटी मछली को खा जाए। लोकतंत्र में होता है कि जो सबसे कमजोर भी है उसे हक मिलना चाहिए। लेकिन आज जिस तरीके से हेट स्पीच की वजह से हेट क्राइम हो रहे हैं, आज भी एक जगह ऐसा हुआ है कि ट्रेन के अंदर में एक माइनॉरिटीज के लड़के को पीट पीट कर मार डाला गया है। इस तरह की घटनाएं जो हो रही है वो इस देश के लिए अच्छी नहीं है। इमरान प्रतापपुरी साहब को शुक्रिया अदा करता हूं, उन्होंने एक ऐसे इंसान को बनाया है कि जो लोगों को जोड़ेगा संविधान के हिसाब से चलने के लिए और अपने हक के लिए। प्रशांत इंगले साहब को जिम्मेदारी दी गई है। मैं बहुत धन्यवाद करता हूं कांग्रेस पार्टी का और आप सबका भी बहुत धन्यवाद करता हूं कि आज आपके माध्यम से हम समाज में ये संदेश देना चाहते हैं कि ये देश, ये प्रदेश संविधान के हिसाब से चले, सबका मान हो, सबका सम्मान हो, चाहे वो मीडिया के साथी हो या चाहे वो कमजोर व्यक्ति कोई भी हो। आज यहाँ पे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया के तमाम पत्रकार मौजूद हैं। आपकी भी बड़ी जिम्मेदारी है। आज अगर कभी कभी ऐसा देखने को मिलता है सरकार के खिलाफ कोई खबर आप चला देते हैं, किस तरीके से प्रेशर में लिया जा रहा है, ये देश के लिए अच्छे सगुन नहीं है। और ये लगातार इस तरह की घटनाएं देश में बढ़ रही हैं। अभी हमारे दिल्ली में एक मीटिंग हुई थी जिसमें राहुल गांधी जी खुद आए थे। एक नेशनल लेवल पर नेशनल काउंसिल बनी हुई है माइनॉरिटी डिपार्टमेंट की, जिसमें 6 अलग अलग धर्मों से जुड़े हुए लोगों की एक काउंसिल बनी है। अभी हमारा दिल्ली में 6 तारीख को, आने वाले 6 तारीख को माइनॉरिटी और दलित यूनिटी एक ज्वाइंट प्रोग्राम होने जा रहा है कि जिससे पूरे देश में एक कमेटी बना करके दलितों के ऊपर, माइनॉरिटी के ऊपर जो हमले हो रहे हैं उसको रोकने के लिए राष्ट्रीय स्तर पर इस पे काम करना है। वो चाहे हम नेशनल ह्यूमन राइट्स में जाकर के या नेशनल माइनॉरिटी कमीशन में जाकर के उसको रोकें। एक बड़ी लॉयर की टीम बनाई जा रही है कि सरकारें कुछ नहीं कर रही हैं, तो खुद हमें बढ़ करके, समाज के लोगों को बढ़ करके आना पड़ेगा और इसे रोकने के लिए हमें जतन करने पड़ेंगे। इस देश के लिए वो बहुत इंपॉर्टेंट है। आपने हमें ध्यान से सुना, मैं आपका बहुत धन्यवाद करता हूं। और उसके बाद मैं निवेदन करूंगा हमारे कन्वीनर जो बौद्ध समाज से बने हैं नेशनल लेवल पर, अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी इन्हें काम करना है, बौद्ध समाज के लोग दूसरे कंट्रीज में भी हैं, तो मैं आपका धन्यवाद करते हुए माइक उनके हाथ में दूंगा। बाद में आपके कोई सवाल होंगे तो मैं उसका जरूर जवाब दूंगा। धन्यवाद। माझ्यासाठी आजचा दिवस जो आहे हा अतिशय मोठा दिवस आहे, कारण गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही नवी दिल्ली इथे होतो। नवी दिल्लीला असताना मायनॉरिटी डिपार्टमेंटची राष्ट्रीय बैठक झाली। या बैठकीचे मायनॉरिटी डिपार्टमेंट अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष संपूर्ण देशाला माहिती आहे आणि आज जे अल्पसंख्याकांचे आधारस्तंभ झालेले आहेत असे इम्रान प्रतापगडी जी खासदार साहेब, त्यांनी माझी नियुक्ती जी आहे ही नियुक्ती राष्ट्रीय संयोजक म्हणून तसंच विदेशात देखील काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे। राष्ट्रीय संयोजक बुद्धिस्ट कम्युनिटी असा पदभार माझ्याकडे दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी कामालाही लागलेलो आहे। पण त्याआधी मला या ठिकाणी 2 जणांचे मनापासून आणि मनपूर्वक आभार व्यक्त करायचे आहेत तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने। सन्माननीय राहुलजी गांधी साहेब, आदरणीय खरगे साहेब, त्याचप्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल साहेब यांच्या संमतीनं आणि विशेष आभार इम्रान भाईंचे ज्यांनी माझं नाव पुढे केलं। त्यामुळे अशा या चौघांचेही मी आज आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे। यापूर्वी मध्ये राज्यामध्ये काम करत होतो, पण आता मला देश पातळीवर काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। सोनं कोणासाठी करायचंय तर सोनं इथल्या दीनदुबळा जो समाज आहे, इथली जी लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, इथले जे विषय आहेत त्यांच्यासाठी काम कोणासाठी करायचंय
तर अशा या सर्व समूहातील लोकांसाठी काम करायचे ज्यांच्यासाठी आतापर्यंत मी काम करत आलेलो आहे. चळवळ, मुवमेंट, मिशन ही मी घरातूनच बघितलेली आहे. माझे वडील दलित पॅंथर चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते होते. रामदासजी आठवलेंसोबत काम करत होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहिले ते. पण ही जी मुवमेंट आहे बाबासाहेब आंबेडकरांची ही मी फार जवळून बघितलेली आहे आणि त्याच मुवमेंट मध्ये वाढत गेलो, पुढे काम करत गेलो. मुंबई विद्यापीठावर मला सिनेट सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 5 वर्ष मी अधिसभा सदस्य होतो. त्यातही जी विद्यार्थीमुख जी कामं होती ती करून दाखवली. सभागृहाचा खरा वापर काय असतो तो विद्यापीठालाही आम्ही करून दाखवलेला आहे. हे सगळं होत असताना आता मेन समूहामध्ये जेव्हा काम करण्याची संधी आहे, अनेक प्रश्न समाजामध्ये उद्भवलेले आहेत. जसं इक्बालभाईंनी सांगितलं आणि वेळ खरंच फार वाईट चाललेला आहे. आज केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, यांची धोरणं जी मागासवर्गीयांकडे, इतर मागासवर्गीयांकडे किंवा गोरगरिबाकडे जर बघितली तर कुठेतरी ती धोरणं विक्षिप्त वाटतात. आज ज्यांच्यासाठी काम करायचंय सरकारला, सरकार कुठेतरी त्यांच्यासाठी काम करताना दिसत नाही. राहुल गांधीजी सातत्याने या गोष्टीला पुढे आणत आहेत केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर, की काम कोणासाठी करायचंय तर काम इथल्या लोकांसाठी करायचंय, सर्वसामान्यांसाठी करायचंय, पण ते होताना दिसत नाही. आज अन्याय अत्याचाराचे प्रमाण अनेकदा वाढले. दलितांवर होणारे अन्याय, विशिष्ट समूहांवर होणारे अन्याय, अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. 2018चा आकडा जर घेतला आणि आता 2022चा जर आपण अट्रॉसिटीज आणि बाकीचे आकडे जर घेतले तर 40% वाढ झालेली आहे. महिलांची सुरक्षितता घेऊन आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की अनेक प्रसंग अशी घडतायत की जी माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या ठिकाणी सरकार कुठे आपल्याला जागरूक दिसत नाही. हे सगळं होत असताना सन्माननीय राहुल गांधीजी, इम्रान पतेपीजी ही जे देशभरामध्ये आज आपल्यासाठी काम करत आहेत, त्या सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत, संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा याच्यामध्ये मला देखील त्यांच्यासोबत या संघर्षामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्याचीच कास धरून आम्ही पुढे देशभर हे काम करणार आहोत. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपण अनेक प्रसंग बघितलेले आहेत. दलित समाजावर झालेला अन्याय, विशेषतः बौद्ध समाजावर झालेला अन्याय, आणि त्याचंच एक उदाहरण तुम्हाला जिवंत देतो. कल्याणमध्ये आता हल्ली काल 2 दिवसापूर्वी कल्याणच्या ठिकाणी जिथं बुद्धभूमी फाउंडेशन म्हणून मोठे 11-12 एकरच्या जागेवर बुद्धाचं विहार आहे, त्या विहाराला तोडण्याचा प्रयत्न सातत्याने शासनाकडून चाललेला आहे. आणि शासन आपल्याला सांगतंय की आम्ही तुमच्या बाजूने आहोत. ही कोणती बाजू आहे हे नेमकं लक्षात येत नाही. एकीकडे तुम्ही सांगता की तुम्ही मागासवर्गीयांसोबत आहात, दलितांसोबत आहात, ओबीसींसोबत आहात, मग जी त्यांची आधारस्तंभ आहे, ज्या ठिकाणी ते प्रेरणा घ्यायला जातात, जिथं ते विहारात प्रार्थना करायला जातात, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन जर ते उद्ध्वस्त करणार असाल कुठल्या तरी पर्सनल खुन्नसीवर, तर याला आपण काय म्हणणार? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कल्याण लोकसभेचं कोण कारभार बघत आहे. मला त्यांनाही विनंती करायची आहे की काल 2 दिवसापूर्वी मला बंदेजींनी माहिती दिली की त्या ठिकाणी येऊन मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भीमा कोरेगावचा जो स्तंभ तिथे बनवला होता तो तोडण्यात आला. स्तूप जी बनवली होती ती हटवण्यात आली, कुठल्याही पद्धतीचं परमिशन न घेता. मग मला लक्षात आलं की कल्याणचे जे आयुक्त आहेत हे भारताचे नाही आहेत, हे तालिबानी आहेत, हे अफगाणिस्तानवरून आलेले आहेत. कारण बुद्ध मूर्ती तोडण्याचं काम आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे अफगाणिस्तानमध्ये झालं होतं तालिबानच्या माध्यमातून. मग कदाचित त्यांचे हे चेले तर नाही,
येणाऱ्या दिवसांमध्ये आमची सरकार ज्या वेळेस येईल त्यावेळेस कल्याणच्या आयुक्ताला याचा जबाब द्यावा लागेल. जो अन्याय अत्याचार बुद्ध समाजावर करण्यात येत आहे याचा जबाब कल्याणच्या आयुक्तांना द्यावा लागेल. ज्या अर्थी त्या पूर्ण बुद्धभूमी फाउंडेशनचा जो निर्णय आहे तो SC/ST कमिशन कडे आहे आणि त्याने अद्यापही त्याच्यावर संशोधन चाललेलं आहे. असं असताना कुठलेही परवाने नसताना अशी माहिती मला विहाराकडून मिळाली आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं अरेरावीपणा जो आहे हा अरेरावीपणा प्रशासनाकडून करण्यात आला. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो, जाहीर निषेध करतो. आणि जी काही मंडळी या प्रशासनवाले जे करत आहेत कोणाच्या सांगण्यावरून त्यांना या गोष्टीचा खुलासा नक्कीच द्यावा लागेल समाजासमोर. अशा पद्धतीचे अन्याय अनेक ठिकाणी चाललेले आहे. आपण पाहिलं असेल की 1980च्या दशकात 91च्या दशकात तो काळ होता त्यावेळेस नोकऱ्या आपल्याला मिळत होत्या. अनेक ठिकाणी नोकऱ्यांचे ऑप्शन्स होते. 80च्या दशकात नोकऱ्या होत्या, सरकारी नोकऱ्या खुल्या होत्या. आज त्या सगळ्या गायब झालेल्या आहेत, कुठेही ते दिसणार. आणि त्यावरून शोकांतिका अशी की आरक्षणाच्या नावाखाली जेवढे फेरबदल करता आले ह्या ना त्या कारणाने ते करण्यात आले आणि त्या नोकऱ्याही गिळंकृत करण्यात आल्या. त्यानंतर आताच्या काळामध्ये हल्ली मी तुम्हाला सांगेल की आपल्या तुमच्या माझ्या जवळचा आपला भाऊ बहीण असो नातेवाईक असो हा अनेक प्रयत्न करतो UPSC आणि MPSC साठी. करतो की नाही? 4-4, 5-5 वर्ष तयारी केली जाते आणि ही सगळी तयारी करून देखील पास होईल की नाही त्याची गॅरंटी नसते. पण आताच्या केंद्र सरकारने लॅटरल एंट्री ज्या आणल्या त्यामध्ये 25 ते 30 लोकांना डायरेक्ट IAS स्टेटस दिले जाते. हे सरकारचं धोरण आपल्याकडे आहे, आपल्या दिशेने आहे. अत्यंत चुकीचं धोरण सरकार घेत आहे. केंद्र शासनाचे अनेक आलेले निर्णय, राज्य शासनाने दिलेले निर्णय, हे संपूर्ण निर्णय इथल्या समाजाच्या बौद्ध समाज असो किंवा दलित समाज असो किंवा अन्य कुठलाही इथला तळागाळातला माणूस असो त्याच्या अगेन्स्ट मध्ये दिसत आहे. मला आजही आठवते 2014 मध्ये अतिशय भोळ्या मनाने आपण त्यांना निवडून आणलं होतं. ज्या काय भूलतापा दिला त्या भूलतापाला आपण बळी पडलो होतो आणि आज त्याचा पस्तावा आपल्या सगळ्यांनाच होत आहे. पण भीतीचं वातावरण असल्यामुळे बोलण्याची हिंमत कोणी करत नाही. आज कोणी बोलण्याचा प्रयत्न केला की त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. ही परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. म्हणून या परिस्थितीला जर आता आम्हाला वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे, ही परिस्थिती बदलायची आहे आम्हाला. त्यामुळे आम्हाला देशभरामध्ये राहुलजींचे हात मजबूत करायचे आहे आणि ह्या पदाच्या माध्यमातून मी देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन जेवढे बौद्ध लोक आहेत, बौद्ध समाज आहे, समाजापर्यंत पोहोचेल. कारण मी काय फक्त घरात बसून मोठं पद घेऊन काय कार्यकर्ता झालेलो नाहीये. मी ग्रासरूट लेवलचं काम करून इथपर्यंत आलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे समाजासोबत एक नाळ जोडल्या गेलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये जाऊन बौद्ध समाजाला जागृत करण्याचं काम, त्यांना त्यांची भूमिका पटवून सांगण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. आणि त्यावरून महत्वाची मला काळजी वाटते की 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या दिशेला नेणारी आणि बसवणारी जी जनरेशन होती ही युवा जनरेशन होती, तरुण पिढी होती, ज्याला आजच्या तारखेमध्ये आपण जेनझी म्हणतो. बंधू भगिनींनो, मला तुमच्या माध्यमातून निर्णय द्यायचा आहे या जेनझी जनरेशनला, जे आजचे सुपर हिरोज आहेत, आपले सुपर हिरोज आहेत ते. आज त्यांनी ठरलं तर ते काही करू शकतात. पण या जेनझी आमची जी मंडळी आहे यांच्या हे सुपर हिरोज आहेत, त्यांच्याकडे पॉवर आहे काही बदलण्याची, काही नवीन बदल करण्याची. पण त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आलेली आहे. आज मला असं वाटतं की तुम्ही सगळे या ठिकाणी आहात, आम्ही सगळे इथे आहोत, तर एक डेमॉन्स्ट्रेशन जे आहे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या जेनझीला आपल्याला जागृत करावं लागेल. आणि त्यांच्या डोळ्यावर जी बसलेली पट्टी आहे ही सुपर हिरोज आहेत, ही जेनझीज आहेत, हेच ते वोटर्स आहेत ज्यांनी 2014 मध्ये इथला तख्ता पलट केला होता. आणि आता त्याच वोटरला आम्हाला जागरूक करायचं आहे, आम्हाला या ठिकाणी जागरूक करायचं आहे, त्यांना त्यांच्या सुपर पॉवरचा परिचय करून द्यायचा आहे. हे 18 ते 25 वयोगटातील जे मतदार आहेत, हे माझे ते लहान भाऊ बहीण आहेत, यांना आम्हाला तयार करायचं आहे.
आणि यांच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचं काम, यांच्या डोळ्यावर पट्टी काढण्याचं काम आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी करणार आहे. आणि माझे जनजी भाऊबंद जे आहेत ते नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देतील. मोठा भाऊ म्हणून मी त्यांना हात देत आहे की त्यांनी यावेळेस कुठल्याही प्रकारची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधू नये. आणि म्हणून मी आता या ठिकाणी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत. थोडे मजबूत प्रयत्न करावे लागतील. घट्ट पट्टी 2014ची आहे. तर ह्या पद्धतीने पुढचं कार्य आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि या मतदाराला सगळ्यात पहिले कन्व्हिन्स करण्याचं काम आम्ही करणार आहोत. हा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये हा तोच मतदार आहे ज्याने 2014 मध्ये अपेक्षेने नोकऱ्या मिळतील, न्याय मिळेल, शिक्षणाच्या संध्या मिळतील, स्कॉलरशिप मिळतील, फ्रीशिप मिळतील, आमच्या पद्धतीने आम्हाला जीवन जगता येईल अशा पद्धतीचं स्वप्न जे 2014 मध्ये दाखवलेलं त्या मंडळींना सरकारमध्ये नेऊन ठेवण्याचं काम, बसवण्याचं काम या जनजींनी, या सुपर हिरोजनी केलं होतं. त्यामुळे आता वेळ आहे की या सुपर हिरोजला आम्हाला जागृत करायचं आहे. आणि आता खऱ्या अर्थाने या सुपर हिरोजनी राहुल गांधीजींच्या पाठी उभं राहिलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. आणि येणाऱ्या 2029 मध्ये राहुल गांधीजींना या देशाचा प्रधानमंत्री बनवलेला पाहिजे. ही आमची सगळ्यांची तीव्र इच्छा आहे. ओके. ओके. थँक्यू. प्रश्न उत्तर आपण म्हणालात आता कल्याणच्या बुद्धविहाराचा आपण संदर्भ दिलात आणि त्याच्याबद्दल तुम्ही उहापोह केलात, निषेधही व्यक्त केला, चांगली गोष्ट आहे. पण याच्या आधीपासून आज कित्येक वर्ष भारतातलाच महाबोधी सोसायटीचा विहार हे अजूनही त्या बौद्धांच्या ताब्यात येत नाहीत. त्याबद्दल आपण काही करणार आहात का? गेल्या 2 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये महाबोधी विहाराकरता देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतः सामील झालो होतो दिल्लीमध्ये. आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक राज्यातून त्या ठिकाणी बौद्ध प्रतिनिधी आले होते. मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. त्याचं प्रतिनिधित्व करणारे आमचे पूज्य भंतेजी होते. भंतेजीच्या माध्यमातून तो प्रयत्न पूर्ण झाला. आम्ही त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन निवेदनही दिले आणि त्यावर काम अजून चाललेलं आहे. त्यावरही मोठा कॉल जो आहे, हा मोठा कॉल जो आहे या आंदोलनासाठी आम्ही देणार आहोत. सध्या त्याची तयारी चाललेली आहे. भंतेजीने एकदा का आम्हाला सांगितलं तर मग त्या तयारीला आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहू आणि महाबोधी विहार जे आहे या महाबोधी विहाराला आम्ही मुक्त करून राहू. कारण जो जे डिझर्व करतो तोच त्या ठिकाणी असला पाहिजे. जो डिझर्व करत नाही त्याला तिथे बसण्याचा काही अधिकार नाही. त्यामुळे आम्ही या आंदोलनामध्ये पूर्णपणे उतरणार आहोत. त्याच्याविषयी कॉंग्रेस जनता पार्टीची तुम्ही म्हणता
दिग्गजांनी जी चालू केली, तर कुठेतरी त्यांना चटके जाणवले, त्यामुळे त्यांनी ती चालू केली. पण आमचं असं म्हणणं आहे की आता त्यांचा पक्ष आणि त्यांनी जी काही संकल्पना रचलेली आहे त्याच्यावर मला कुठलंही भाष्य करायचं नाहीये. आम्ही आमचं मॉडेल घेऊन चाललेलो 100% जनतेच्या डोळ्याची पट्टी बाजूला होणार आहे. आता तुम्ही नुकतंच बघितलं असेल की यांच्या डोळ्याची पट्टी निघतच नव्हती, कारण ती घट्ट बसली आहे 2014 पासून. आमच्या इक्बालबाईंनी प्रयत्न केला तर ती काढली. आता हा जो आमचा प्रयत्न आणि प्रवास आहे तो आता सुरू झालेला आहे. आणि आमच्याही प्रयत्नांच्या आधीपासून माननीय राहुल गांधीजी, सन्माननीय इम्रानभाई जे आहेत, ज्यांनी हे देशभरात सुरूही केलेलं आहे. आपण बघितलं असेल भारत जोडो यात्रेच्या वेळेस राहुल गांधी साहेबांसोबत अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते वॉक करण्यासाठी. ते त्याचं प्रतीक होतं. आणि आता आमचा जो प्रयत्न आहे तो आम्ही पूर्ण करणार. आणि हो, आम्हाला पूर्ण भरोसा आहे ती पट्टी बाजूला सरकते आहे. 2014 मध्ये ती घातली होती, पण आता त्याचे चटके जे म्हणतो ना, जोपर्यंत आपण बुद्धिझम मध्ये एक म्हण आहे आत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत आपला प्रकाश काय बाहेर येत नाही. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही सांगण्याच्या पेक्षा त्यांना स्वतःला आता जाणवायला लागलेलं आहे की आम्ही जे निर्णय घेतले होते 2014 मध्ये अत्यंत वाईट, दुर्दैवी आणि चुकीचे निर्णय होते. चूंकि कॉकरोच का जो शब्द आया है वो बहुत दुर्भाग्यपूर्ण था कि इस देश के हमारे सुप्रीम कोर्ट के जज ने ये आपके बारे में कहा था, आपके बारे में कहा था, युवाओं के बारे में कहा था कि कॉकरोच की तरह है, कुछ लोग माइक लेके आ जाते हैं, कुछ लोग एक्टिविस्ट बन जाते हैं. कायदे से तो कार्रवाई जज के ऊपर होना चाहिए था. उन्होंने देश के युवाओं का अपमान किया था, राइट. बट अफसोस की बात यह है कि पट्टी बनी हुई है, उस पर कोई किसी तरह का आंदोलन नहीं हुआ. उसमें किसी हमारे एक साथी ने उसको, सोशल मीडिया का जमाना है, वायरल होने का जमाना है, उसको उन्होंने कॉकरोच पार्टी नाम दिया और वायरल हो गया. ऐसे बहुत से गाने और रील्स वायरल हो जाते हैं. अगर वो मुद्दा उठा रहे हैं, अच्छी बात है. राहुल गांधी जी पिछले 10 साल से 12 साल से ये झेल रहे हैं कि हमेशा सरकार एक नया पैरेलल अपोजिशन तैयार करने की कोशिश करती है, एक पैरेलल ऐसा तैयार करती है और दिल्ली की जो मीडिया हाउस है उसको ज्यादा प्रमोट करती है. 6 तारीख को वो आ रहे हैं, आंदोलन की आ रहे हैं. किसी भी जनहित के मुद्दे पर विपक्ष हमेशा साथ रहता है. आप भी विपक्ष हैं, हम भी विपक्ष हैं. जो भी आंदोलन करेगा वो सब विपक्ष है. आम जनता भी विपक्ष ही होती है, मीडिया भी विपक्ष ही होती है. सत्ता से सवाल करना जो भी करे. अभी जो पट्टी बांधी हुई है कि आज नीट का पेपर जो लीक हुआ है उस पर पूरे देश में आंदोलन होना चाहिए था, युवाओं को आना चाहिए. लेकिन प्रॉब्लम क्या हुई है कि जब हम ये सुनते हैं कि नीट का पेपर तो दोबारा भी हो जाएगा, लेकिन हम ये प्रधानमंत्री नहीं छोड़ सकते, तभी हम कहते हैं कि उनकी आंखों पे पट्टी बंधी हुई है. ये खुलनी चाहिए अपनी आवाज के लिए. पर उन्होंने आवाज उठाई है. क्या नीट के मामले में कांग्रेस आंदोलन नहीं करी? एनएसवाई के इतने बड़े आंदोलन हुए हैं, जंतर मंतर पे हुए, राजस्थान में हुए हैं, सब जगह हो गए, महाराष्ट्र में भी हुए, मुंबई में आज यूथ कांग्रेस के अध्यक्ष यहाँ पे आके आंदोलन कर रहे हैं. ऐसा नहीं कि कांग्रेस आंदोलन नहीं कर रही है, लाठियां खा रही है, वाटर कैनन के उनके ऊपर डाल रहे हैं. दिल्ली में बहुत बड़ा आंदोलन आपने देखा होगा, चूंकि आप मीडिया से हैं. हजारों के हजार की तादाद में हमारा एनएसवाई के अध्यक्ष 1 लाख लोगों के लेकर राजस्थान में बहुत बड़े आंदोलन हो रहे हैं. लेकिन मैंने आपको क्या कहा कि दिल्ली का जो मीडिया है उसको कहीं कहीं से वो वेटेज नहीं देता हमारे आंदोलन को. उसके लिए एक पैरेलल वो हमेशा तैयार करते हैं. और ये फॉलोअर्स तो एक दिन में किसी की रील्स वायरल हो जाती है, बढ़ जाते हैं. जमीन पे जो लड़ाई है आपने नहीं देखा किस तरीके से विपक्ष को दबाया जाता है, क्या क्या केसेस किए जाते हैं, किस तरीके से विपक्ष को धमका करके पार्टियों में शामिल किया जाता है. ये सब इस देश में हो रहा. मैंने वही कहा. मेरा सवाल है, युवाओं को अलग करके कांग्रेस तो कमजोर किया जा रहा है, आपको लग रहा है सर? बात कांग्रेस की कमजोर की नहीं है, बात देश की आवाज को कमजोर करने की बात है. देश की आवाज को कमजोर किया जा रहा है. सवाल कोई ना पूछे बस. इसीलिए आज तक प्रधानमंत्री ने कभी कोई प्रेस कॉन्फ्रेंस नहीं किया और इंटरनेशनल लेवल पे जाकर के भी इस तरह की देश की बेइज्जती हो रही है. जब आपके ही जैसे एक पत्रकार सवाल करते हैं कि आप सवाल क्यों नहीं ले रहे हैं, सवाल अथक परिश्रम करायचे आहेत आणि त्या अथक परिश्रमामध्ये तुमचाही आम्हाला साथ लागेल. तेव्हा मग 29 पर्यंत आपण दिल्लीला पोहोचू. हा आमचा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली जी मगाशी तुम्ही विषय काढला त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की जी पार्टी दिग्गजांनी काढलेली आहे ते त्यांचं काम करत आहे.
आम्ही आमचं काम करत आहोत. पण तुम्ही दोघं जर एकत्र आलात तर ताकद आणि वाढेल. तो निर्णय जो आहे तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली. सध्या माझ्या हातात किंवा यांच्या हातात तो निर्णय नाहीये. त्यामुळे मी स्पष्टपणे कबूल करतो तुमच्या समोर तो निर्णय खरोखर मनभेद आणि मतभेद दोन्ही आहे. पण सगळ्यात पहिले माझा प्रयत्न हा राहणार आहे की आतापर्यंत आपण काय होतं की फक्त संभाषण करत असतो, आपण प्रॅक्टिकली उतरत नाही. प्रॅक्टिकली उतरून आपल्याच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे असतील, बहुजन स्वतःला जे म्हणून घेत असतील किंवा ते फक्त आंबेडकरी याच्यावरच फोकस करत असतील, अशा सगळ्यांना एकत्र बसून आम्ही चर्चा करू, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. ऍक्च्युअल उद्देश काय आताच्या घडीला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की हे जे सरकार आहे त्या सरकारला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज तुम्ही सगळे पण सर्वसामान्य घरातून आलेले लोक आहात आणि तुम्हालाही ते चटके जाणवत आहेत, आम्हालाही ते चटके जाणवत आहेत. नसते जाणवले तर तुम्ही आणि मी इकडे असतो का? नाही. तर तुम्ही जे म्हणताय तो प्रयत्न नक्कीच आम्ही करणार आहोत. मतभेद जे आहे ते दूर करू, एकत्र बसणार सगळे आणि बसून चर्चा करून. आणि माझं पूर्ण मानणं आहे ज्यांचं डिस्कशन पण भेटतंय तो सोल्युशन 100% हमको मिळता है. 100% जे माझ्यासोबत आलेले आहेत ते याच वयोगटातले आहेत आणि त्यांना आम्ही तयार करत आहोत. मला वाटलं असतं तर मी त्यांना घरी बसवलं असतं, त्यांना आणून दाखवलं, पहा पत्रकार परिषद काय असते, चर्चा काय होतात, आज जयंतीचं काय इम्पॉर्टंट आहे या गोष्टी आणि विषय जे आहेत, सरकार काय आहे, राज्य शासन काय आहे, केंद्र शासन काय आहे, लोकशाही काय, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान काय आहे, हे सगळं समजवण्याचं काम करतो. आणि मला असं वाटतं कोणाच्याही डोळ्यावरची जर पट्टी काढायची असेल तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं संविधान आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे आम्हाला त्यांच्यापर्यंत न्यावे लागतील, पोचवावं लागेल. किंबहुना वेळ आली तर फळ्यावर घेऊन शिकवावंही लागेल. इथपर्यंत आम्ही तयारी करू. या ठिकाणी जी संधी दिलेली आहे, जे काम मला काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे, इम्रानभाईंनी दिलेलं आहे, राहुलजींनी दिलेलं आहे, या कामाला शेवटपर्यंत मी नेणार. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.